नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। 10वी आणि 12वी झाल्यानंतर पुढील शिक्षण कोणते घ्यावे, कोणत्या प्रकारचे करिअर निवडावे हे आपल्यापुढं खूप मोठा एक प्रश्न असतो आणि पुढील शिक्षण घेत असताना ते काळजीपूर्वक घ्यावे लागते व पुढील मार्ग हा काळजीपूर्वक निवडावा लागतो। जर 10वी 12वी झाल्यानंतर जर पुढील शिक्षण घेताना आपल्या क्षमतेनुसार आपल्या इच्छेनुसार जर आपण करिअरचा मार्ग निवडला नाही तर आपलं निश्चित जे ध्येय आहे ते ध्येय आपण पूर्ण करू शकत नाही। मग 10वी 12वी झाल्यानंतर काय करावे हे आपल्यापुढं खूप मोठे प्रश्न असतात। काही मुलांना वाटतं की 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर UPSC MPSC परीक्षा देऊन अधिकारी व्हावे, तसेच काहींच्या मनामध्ये आर्मी भरती पोलीस भरती करून देशसेवा करावी अशी ही इच्छा असते। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देऊन तलाठी ग्रामसेवक क्लर्क स्टेनोग्राफर इत्यादी प्रकारची नोकरी मिळवणे हाही उद्देश असतो। तसेच काहींना वाटतं की ITI करावा किंवा डिप्लोमा करावा आणि स्वतःचा व्यवसाय करावा अशीही काही मुलांची इच्छा असते। त्याचबरोबर डॉक्टर इंजिनियर वकील होणे ही मुलांची इच्छा असते, त्याचबरोबर पालकांची इच्छा असते। मग असे सगळे मार्ग असताना आपल्यापुढं मोठा प्रश्न असतो की खरंच 10वी 12वी झाल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे। मग यासाठी आपल्याला 10वी आणि 12वी झाल्यानंतर पुढे कोणकोणत्या संधी आहेत किंवा कोणकोणते कोर्स आहेत यांची जर माहिती आपल्याला अगोदर मिळाली तर आपल्या इच्छेनुसार आपण तो करिअरचा मार्ग किंवा शिक्षणाचा मार्ग निवडू शकतो। आणि सुरुवातीलाच आपल्या इच्छेनुसार जर मार्ग निवडला तर निश्चित ध्येय गाठण्यासाठी किंवा चांगल्या दर्जाचे करिअर घडविण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो। म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये 10वी आणि 12वी झाल्यानंतर कोणकोणते कोर्सेस आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं करिअर निवडू शकता ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। पुढं तुम्हाला 10वी नंतर कोणकोणते कोर्स आहेत याचा चार्ट आहे, त्यानंतर 12वी आर्ट्स नंतर कोणकोणत्या संधी आहेत त्याचा चार्ट आहे, परत 12वी सायन्स नंतर म्हणजेच PCM PCB यानंतर कुठल्या संधी आहेत, कॉमर्स नंतर कुठल्या संधी आहेत, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे। तर चला आपण आता सुरुवातीला 10वी नंतर कोणकोणत्या संधी आहेत त्या बघूया। आता 10वी नंतर ज्या संधी आहेत त्या संधीमध्ये HSC करणे किंवा 12वी करणे ही एक संधी किंवा हा एक मार्ग हा सगळ्यांनाच माहिती असतो। त्यामध्ये 12वी करणे, त्यामध्ये आर्ट्स करणे किंवा सायन्स करणे किंवा कॉमर्सला जाणे हा एक महत्त्वाचा पर्याय आपल्यापुढं असतो। आणि बरेच विद्यार्थी हे 10वी झाल्यानंतर हा जो मार्ग आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स यामधून 12वी पूर्ण करणे हा मार्ग स्वीकारतात। त्याचबरोबर दुसरेही मार्ग अनेक आपल्याला 10वी नंतर आहेत। मग त्यामध्ये बघा आर्मी नेव्ही एअरफोर्स इत्यादीमध्ये आपण सोल्जर होऊ शकतो, नाविक होऊ शकतो, एअरमन होऊ शकतो। म्हणजे आपल्याकडची जास्तीत जास्त जी मुलं आहेत ते आर्मीसाठी प्रॅक्टिस करतात। मग ही आर्मी भरती तुम्हाला 10वी नंतरच करता येते। मग त्याला जी मिनिमम पात्रता आहे ती 10वी आहे। मग त्यामध्ये आपण आर्मीचं प्रॅक्टिस करून त्यामध्ये सैनिक होऊ शकतो किंवा काही अशा जागा आहेत नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये त्यामध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिस करून किंवा अभ्यास करून भरती होऊ शकतो। हा एक मार्ग आहे। त्यानंतर 10वी नंतर दुसरा मार्ग म्हणजे आपण इंजिनिअरिंगचे डिप्लोमा करू शकतो आणि इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर आपण इंजिनिअरिंगची डिग्री घेऊ शकतो। म्हणजे आपल्याला 12वी करण्याची गरज नाही, आपण 10वी नंतर डिप्लोमा करायचा आणि लगेच डिप्लोमा झाला का डिग्री करायची इंजिनिअरिंगची। मग त्यामध्ये आपल्याला नोकरीही लागू शकते, कंपनीत नोकरी लागू शकते किंवा गव्हर्नमेंटची नोकरी लागू शकते। त्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये कोणकोणते आहेत बघा, गव्हर्नमेंट तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, RTO इन्स्पेक्टरच्या एक्झाम देऊ शकता किंवा मर्चंट नेव्हीमध्ये सुद्धा जाऊ शकता। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नेव्ही म्हटलेलं आहे नाविक, ही नाविक नेव्ही म्हणजे कुठली तर जी संरक्षणासाठी नेव्ही असते ती, आणि मर्चंट नेव्ही म्हणजे कुठली जी माल वाहतुकीसाठी जी नेव्ही कार्यरत असते त्याला आपण काय म्हणतो मर्चंट नेव्ही असे म्हणतो। यामध्ये तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर बघा पुढचं आहे ऑदर डिप्लोमाज। आता या ठिकाणी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे। ऑदर डिप्लोमाजमध्ये बघा भरपूर डिप्लोमा आहेत। त्यामध्ये आर्ट टीचर आहे, फाईन आर्ट आहे, डान्स म्युझिकचा डिप्लोमा आहे,
परत फार्म मॅनेजमेंटचा डिप्लोमा आहे, DMLT आहे, परत इंटेरियर डिझायनिंग करू शकतो आपण, परत स्टेनोग्राफर करू शकतो, परत ब्युटी हेल्थ अँड हेअर ड्रेसिंग हेही करू शकतो. म्हणजे ज्यांना 10वीनंतर 12वी करायचं नाही त्यांनी हे जर डिप्लोमा एखादा केला तर लगेच तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येतो किंवा काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे जॉबसुद्धा यामधून उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढं बघा, ITI हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. मग ITIमध्ये आता ज्या काही अडचणीमुळं आपण 12वीचं किंवा पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, लगेच आपल्याला पैशाची गरज असते किंवा नोकरीची गरज असते, त्यावेळेस मुलं ITI करण्याचं स्वीकारतात. मग ITI केल्यानंतर ITIमध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत. त्यामध्ये फिटर आहे, वेल्डर आहे, स्टेनोग्राफर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, मशिनिस्ट आहे. आणि ITI केल्यानंतर दुहेरी फायदा होतो. म्हणजे काय होतं, एक तर तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय करता येतो, अन्यथा तुम्ही रेल्वे किंवा मिलिटरीमध्ये सुद्धा काही जागा ह्या ITIवरती असतात आणि रेल्वेमध्ये जास्तीत जास्त जागा ह्या ITIत आहेत किंवा कारखान्यामध्ये तुम्हाला नोकरीसुद्धा लागू शकते, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागू शकते. म्हणजे ITI केल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या संधी आहेत. तुम्ही 10वीनंतरही ITI करू शकता किंवा तुमची 12वी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हासुद्धा ITI करू शकता. त्यानंतर बघा, आपल्याला MSIT हा एक कोर्स आहे, तो कोर्स आपल्याला पूर्ण करता येतो आणि MSIT कोर्स पूर्ण केल्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून आपल्याला जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अदर एक्झाम्स आहेत, दुसऱ्या परीक्षा आहेत, त्यामध्ये गव्हर्मेंट क्लर्क होता येतं किंवा रेल्वेच्या एक्झाम देता येतात. मग रेल्वेमध्ये जे वेगवेगळी पदं आहेत त्यामध्ये सुद्धा आपण ह्या 10वीच्या पात्रतेवर आधारित आपण त्यासाठी ॲप्लाय करू शकतो. हे जे तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळे पर्याय हे 10वीनंतरचे आहेत. आता आपण 10वी केल्यानंतर सर्वसाधारण मुलं काय करतात तर 12वी करतात, म्हणजे HSC करतात, आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स किंवा MCBC. आता आपण काय बघणार आहोत तर 12वी केल्यानंतर पुढं कोणकोणत्या संधी आहेत ते. आपण सुरुवातीला 12वी आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स ह्या तिन्ही फॅकल्टीनं आपण 12वी पूर्ण केल्यानंतर पुढे आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत हे बघणार आहोत. आता यामध्ये बघा, सगळ्यात जी पहिली संधी आहे 12वीनंतर ते आपल्याला DEIED, म्हणजे पूर्वी आपण त्याला काय म्हणायचो DED म्हणायचो, आता त्याला DEIED असं म्हणता येतात. आणि म्हणजेच DED केल्यानंतर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असं सध्या त्याला म्हटलं जातं. आणि हे केल्यानंतर आपण शिक्षक होऊ शकतो. हे सगळ्या मुलांना करता येतं, आर्ट, सायन्स, कॉमर्स सगळ्यासाठी. त्यानंतर बघा, जसे 10वीनंतर डिप्लोमा आहेत तसे 12वीनंतरसुद्धा डिप्लोमा आहेत. त्यामध्ये मग आपण फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकतो, इंटेरियर डिझायनिंगचा करू शकतो, त्यानंतर फॉरेन लँग्वेजचा डिप्लोमा आहे तो करू शकतो. म्हणजे वेगवेगळे डिप्लोमा हे 12वी झाल्यानंतरसुद्धा आपल्याला करता येतात. त्यानंतर बघा, आपल्याला BSW किंवा MSW हे सुद्धा करता येतात. BSW म्हणजे काय, बॅचलर ऑफ सोशियल वर्क, आणि MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशियल वर्क. म्हणजे आपल्याला हे 2 कोर्स करून काही प्रकारच्या सेवा जनतेची करता येते. त्याचबरोबर काही सरकारी जॉबसुद्धा BSW आणि MSWवरती आहेत. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं 12वी आर्ट, सायन्स, कॉमर्स केल्यानंतर BA, BSc किंवा BCom हे करता येतात. त्याचबरोबर आपण BBA करू शकतो, त्यानंतर MBA करू शकतो. आता BBA आणि MBA हे दोन्ही तुम्हाला माहिती आहेतच. BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि MBA म्हणजे काय तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे आपल्याला करता येतं, पण सुरुवातीला BBA करावं लागतं आणि त्यानंतर MBA करता येते. त्यानंतर आपण काय होऊ शकतो, एखाद्या कंपनीमध्ये CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसुद्धा आपण बनवू शकतो. त्यानंतर 12वीनंतर आपण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र पोलीससाठी जी पात्रता आहे ती 12वी आहे आणि 12वी झाल्यानंतर आपण पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करून पोलीससुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर कॉल सेंटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जॉब येतात. म्हणजे आपल्याला समजा जर मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या जर भाषेवर आपलं प्रभुत्व असेल तर आपल्याला कॉल सेंटरमध्ये जॉब चांगल्या पगाराचे मिळतात. आता यानंतर आपण BA, BSc आणि BCom हे केल्यानंतर कोणकोणत्या संधी आहेत ते बघूया.
आता या ठिकाणी तुम्हाला B.Ed करता येतं, M.Ed करता येतं आणि टीचर होता येतं. म्हणजे जसं आपण इथं D.Ed करतो, DEIED, यामधून आपल्याला 5वीपर्यंत शिक्षक होता येतं, म्हणजे 1ली ते 5वीसाठी. आपण B.Ed केल्यानंतर किंवा M.Ed केल्यानंतर पुढं जे आहेत, म्हणजे 6वीपासून 12वीपर्यंत असतील किंवा B.Ed कॉलेज असतील, D.Ed कॉलेज असतील, त्या ठिकाणी आपल्याला जॉब हे B.Ed आणि M.Ed केल्यानंतर मिळू शकतात. त्यानंतर बघा आपल्याला B.Ped, M.Ped हे करता येतं. आणि B.Ped, M.Ped म्हणजे काय, जसं B.Ed केल्यानंतर आपण शिक्षक होतो, शाळेमध्ये शिकवतो, त्याच पद्धतीनं जे काही शारीरिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो PT टीचर, हे जे आहे ते PT टीचर आपल्याला B.Ped आणि M.Ped केल्यानंतर करता येतं. आता काही मुलांना खेळामध्ये चांगली आवड असते, ती मुलं काय करतात, B.Ped करतात, M.Ped करतात आणि PT टीचर बनतात. त्यानंतर बघा पुढचं आहे LLB किंवा LLM आपल्याला करता येते. बॅचलर ऑफ लॉ म्हणजे LLB आणि मास्टर ऑफ लॉ म्हणजे LLM. हे केल्यानंतर आपण स्वतंत्र ॲडव्होकेट म्हणून कोर्टामध्ये जाऊन आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो. किंवा जे काही JMFC म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ही जी न्यायाधीशांची पदं आहेत ती MPSC थ्रू भरली जातात. मग आपण जर LLM केलं तर आपण त्या परीक्षेसाठी सुद्धा पात्र होऊ शकतो. त्यानंतर बघा आपण MPSC, UPSC करून ऑफिसर बनू शकतो. म्हणजे जे काही मोठे IAS अधिकारी असतात ते IAS अधिकारी आपल्याला जर व्हायचं असेल तर UPSC तर्फे आपण अभ्यास करून होऊ शकतो. त्यानंतर MCA, परत MCM हे जे कम्प्युटरशी निगडीत जे कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा आपल्याला BA, BCom किंवा BSc केल्यानंतर करता येतात. अशा पद्धतीनं आपण हे जे बघितले आहेत हे कॉमन बघितले आहेत. 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स नंतर काय आहे ते बघितलेलं आहे. आता आपण यानंतर 12वी सायन्स नंतर कोणते जॉब आहेत ते बघणार आहोत. आता तुम्हाला पाठीमागे जे 12वी सायन्सचे सांगितले तेही आहेत आणि 12वी सायन्स केल्यानंतर दुसरे वेगळेही तुम्हाला वेगवेगळ्या संधी आहेत. मग त्यामध्ये बघा ह्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या PCMB ह्यासाठी थोड्या वेगळ्या आहेत. त्यानंतर PCBसाठी वेगळ्या आहेत. त्याचबरोबर PCM ह्यासाठी सुद्धा वेगळ्या आहेत. तुम्हाला PCMB माहिती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. आणि PCB म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आणि त्याला ऑर आपण जॉग्राफी घेतो. PCM म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, आणि नंतर आपण दुसरा जॉग्राफीसुद्धा याला ऑर घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या संध्या ह्या PCMB, PCB आणि PCMसाठी आहेत. तर आपण आता यातमधली एक एक बघूया. आता बघा यामध्ये PCMB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो हा ग्रुप ठेवून जर तुम्ही 12वी सायन्स पूर्ण केलं असेल तर तुम्हाला BSc ही डेअरी टेक्नॉलॉजीमधून करता येते आणि बायोटेक्नॉलॉजीमधून सुद्धा करता येते. त्यानंतर तुम्ही फार्मसीचे कोर्स करू शकता, त्यामुळे तुम्ही B फार्मसी करू शकता, M फार्मसी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला MBA करता येतं आणि ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही BTech करू शकता, MTech करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं PCMBसाठी या संधी आहेत. आता यानंतर आपण बघूया की PCB म्हणजे तुम्ही फक्त बायो ठेवलेला आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा घेतलेला आहे आणि मॅथ्सला ऑर तुम्ही जॉग्राफी घेतलेला आहे. परंतु ग्रुप पकडताना जॉग्राफी पकडला जात नाही. फक्त P म्हणजे फिजिक्स, C म्हणजे केमिस्ट्री आणि B म्हणजे बायोलॉजी, PCB हा ग्रुप पकडला जातो. त्यानंतर कोणकोणत्या संधी आहेत बघा, तर यामध्ये प्रामुख्याने BAMS, BHMS, परत MBBS, BDS, परत MDS, MD, MS हे जे डॉक्टरचे कोर्स आहेत ते कोर्स तुम्ही करू शकता जर तुमचा बायो असेल तर. जर तुमचा बायो नसेल, मॅथ्स असेल तर तुम्ही हे डॉक्टरचे कोर्स करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही BSc नर्सिंग करू शकता आणि त्यालाच समकक्ष डिप्लोमा इन नर्सिंग हेही करू शकता. म्हणजे हे जे दोन कोर्स आहेत, समजा आपल्याला डॉक्टरचा एखादा वरील कोर्स मिळालेला नाही तर आपण हा नर्सिंगचा कोर्स करू शकता. BSc नर्सिंग केल्यानंतर किंवा डिप्लोमा इन नर्सिंग केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटल त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये जॉब्स आहेत आणि याला पगारसुद्धा चांगल्या दर्जाचा आहे. जवळपास तुम्हाला चांगला अनुभव आला तर
तुम्हाला चांगला पगार यामध्ये मिळतो. त्याचबरोबर आपण BSc करू शकतो. बघा, BSc केल्यानंतर आपण MSc करू शकतो, परत MPhil करू शकतो, PhD करू शकतो. यामध्ये आपल्याला होम सायन्स आहे किंवा बॉटनीमध्ये करू शकतो, मायक्रोबायोलॉजीमध्ये करू शकतो, झूलॉजीमध्ये करू शकतो किंवा केमिस्ट्रीमध्ये करू शकतो. आणि ही केल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सिनियर कॉलेजवरती आपण प्राध्यापक म्हणून काम करू शकतो किंवा एखादी संशोधनचं एखादी इन्स्टिट्यूट असेल त्यामध्ये आपण जर PhD केला असेल तर त्यामध्ये आपल्याला संशोधन अधिकारी म्हणूनसुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतो किंवा वैज्ञानिक म्हणूनसुद्धा जॉब मिळू शकतो. अशा वेगवेगळ्या संधी या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण बघूया की PCM मॅथ्स हे जर तुम्ही घेतलं असेल, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स, आता हे तुम्ही बायो काढलं आहे आणि त्या ठिकाणी जॉग्राफी घेतला असेल, पण PCM म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, हे घेतल्यानंतरसुद्धा भरपूर संधी आहेत. त्यामध्ये बघा आपण NDAमध्ये जाऊ शकतो. आता NDAमध्ये गेल्यानंतर जर तुमचं NDAला सिलेक्शन झालं, NDAचा कोर्स तुम्ही पूर्ण केला, तर तुमची निवड ही अधिकारी म्हणून आर्मीमध्ये होऊ शकते, नेव्हीमध्ये होऊ शकते किंवा एअरफोर्समध्ये. तुम्ही डायरेक्ट अधिकारी म्हणून क्लास 1चे ऑफिसर्स म्हणून तुम्ही ह्या आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये जाता, पण तुम्हाला NDAमध्ये ॲडमिशन मिळावं लागतं. त्यानंतर आपण बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझायनिंग हे करू शकतो. हा वेगळा कोर्स आहे. त्यानंतर टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी, म्हणजे तुम्ही जर 12वी सायन्सला PCM मॅथ्सचं घेऊन जर केलं असेल आणि जर तुम्हाला काही ठराविक गुणांची त्यांची अट असते आर्मीची, म्हणजे 60% गुण किंवा 70% गुण जर तुम्हाला PCMला मिळाले असतील तर तुमची एक परीक्षा आर्मीवाली घेतात आणि त्यात जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर त्यांचे ते इंजिनिअरिंगचे कोर्स करून घेतात आणि तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर तिथं तुम्हाला जॉबसुद्धा मिळतो. म्हणजे टेक्निकल एंट्री ही तुम्ही इंडियन आर्मीमध्ये ह्या PCMच्या सहाय्याने करू शकता. त्याचबरोबर बघा, कम्प्युटर्स निगडीचे कोर्स आहेत. त्यामध्ये BCS आहे, BCA आहे, MCA आहे, MCS आहे, हे सुद्धा करू शकता. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट डिग्री घेऊ शकता. त्यानंतर फिल्म टेलिव्हिजनचा डिप्लोमा करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात जे मुलं जास्तीत जास्त जातात त्यामुळे तुम्ही BE, ME, BTech, MTech हे जे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत ते करू शकता. त्यानंतर IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या एक्झाम्स देऊ शकता आणि IESच्या सर्व्हिससाठी जर तुम्ही पात्र झाला किंवा तुम्ही जर ती परीक्षा दिली, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही गव्हर्मेंटच्या कंपन्यामध्ये तुम्ही लागू शकता. त्याचबरोबर मर्चंट नेव्ही आहे, परत इंजिनियर होऊ शकता, टीचर होऊ शकता, UPSC MPSCचे एक्झाम्स देऊ शकता, MBA करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही 12वी सायन्स केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात संधी ह्या तुम्हाला उपलब्ध आहेत. आता आपण यानंतर 12वी कॉमर्स केल्यानंतर कोणकोणत्या संधी आहेत त्या बघूया. आता यामध्ये बघा, पहिल्यांदा ज्या काय आहेत, ही काय DEDचा जो आहे DEIED आणि ते केल्यानंतर टीचर हे आपण कॉमर्स नंतरसुद्धा करू शकतो. त्यानंतर BSW MSW करू शकतो, हे आपण बघितलेलं आहे. सोशल वर्कमध्ये आपण ते करू शकतो. त्यानंतर आपण महत्त्वाचं म्हणजे BCom करू शकतो. त्यानंतर बघा आपण BBA करू शकतो, MBA करू शकतो, हे तुम्हाला माहिती आहेच. त्यानंतर आपण पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकतो 12वी कॉमर्स करून सुद्धा. त्यानंतर आपण कॉल सेंटरवरती जॉब मिळू शकतो. हे झाले कॉमन. त्यानंतर बघा आपण स्पेशल BCom केल्यानंतर आपल्याला काही वेगळ्या संधी आहेत. जर तुम्ही 12वी कॉमर्स केलं, नंतर BCom केलं, MCom केलं, तर त्यानंतर आपल्याला काय करता येतं बघा, BEd MAd करून टीचर होता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुमचं स्पेशलायझेशन आहे त्यामुळे तुम्ही CS किंवा CA होऊ शकता. CA म्हणजे काय, कंपनी सेक्रेटरी होऊ शकता. CA म्हणजे आपण काय होऊ शकतो, चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. आणि CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो. मग आपण कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो किंवा चार्टर अकाउंटंट होऊ शकतो. पण तुम्हाला हे करण्यासाठी अगोदर BCom पूर्ण करावं लागेल. त्यानंतर पुढची संधी कुठली आहे, आपण LLB करू शकतो, LLM करू शकतो, हे आपण बघितलेलं आहे. MPSC UPSC देऊन आपण ऑफिसर्स होऊ शकतो. त्यानंतर MCA MCM केल्यानंतर म्हणजे कम्प्युटर्स निगडीत आहेत, आपल्याला सॉफ्टवेअरचा जॉब मिळू शकतो. त्यानंतर बघा, हा जो आहे तो स्पेशल कॉमर्ससाठी आहे.
त्यामध्ये आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा करू शकतो. म्हणजे आयात निर्यात जी केली जाते त्या संदर्भाचा हा कोर्स आहे, तो सुद्धा आपण करून आपल्याला जॉब मिळू शकतो. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला बँक आणि ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या ठिकाणी आपण ऑफिसर्स होऊ शकतो. आणि त्या ज्या ऑफिसर्स होण्याच्या परीक्षा आहेत त्या परीक्षा जर आपण पास झालो तर आपल्या बँकेमध्ये किंवा इन्शुरन्स कंपन्यामध्ये अधिकारी होता येते. ही एक चांगली संधी आपल्याला BCom केल्यानंतर होऊ शकते. आणि त्यानंतर शेवटचं आहे कॉम्प्युटरचे कोर्स. म्हणजे आपल्याला जे टॅली हा एक तुम्हाला या ठिकाणी कोर्स दिलेला आहे, परंतु कॉम्प्युटरशी निगडीत आपण वेगवेगळे जर कोर्स केले तर आपल्याला BCom नंतर चांगल्या संधी ह्या कंपनीमध्ये मिळू शकतात किंवा सरकारी जॉब मिळू शकतात. अशा पद्धतीने आज आपण 10वी नंतर किंवा 12वी नंतर कोणकोणत्या संधी आहेत किंवा कोणकोणत्या कोर्सेस आहेत यांची जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही यातली तुमच्या आवडीनुसार कोणतीही एक फॅकल्टी किंवा एक शाखा निवडून किंवा आवडीचा कोर्स निवडून तुम्ही तुमचं करिअर किंवा भविष्य चांगल्या दर्जाचे घडवू शकता. पुन्हा भेटू आपण स्पर्धा परीक्षेशी एखादा चांगला व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला चांगल्या भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.